सरत्या वर्षाअखेरीस राज्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। 26, 27 आणि 28 डिसेंबर रोजी राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस तसेच काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याची तसेच पावसाची शक्यता आहे। पाहुयात 26 डिसेंबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल। राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाश राहणार असून काहीसं धुकं देखील असेल। तर मुंबईतील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढं राहील। राज्यातील आणखी एक प्रमुख शहर असलेल्या पुणे शहरामध्ये अंशतः ढगाळ आकाश राहील तर काहीसं धुकं देखील राहणार आहे। पुण्यातील कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे। तर पुण्यामध्ये 27 डिसेंबर रोजी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस देखील होऊ शकतो। तर मराठवाड्यासाठी पुढील 4 दिवस हे अतिशय महत्त्वाचे असणार असून पुढील 4 दिवस मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस तसेच काही ठिकाणी गारपिटीचा देखील इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या शेतपिकांची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय। तर 26 डिसेंबर रोजी मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये 26 डिसेंबर रोजी विजांसह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तर प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाबरोबरच गारपिटीचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे। तर राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये अंशतः ढगाळ आकाशासह काहीसं धुकं असणार आहे। नागपूरमधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 18 अंश सेल्सिअस एवढं राहील। तर नागपूरमध्ये 27 आणि 28 डिसेंबर रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। हवामानाचे अंदाज दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी।